नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 16 जुलै 2025 आणि मी आहे आमच्या सेलू तालुक्याचं लोअर दुधना प्रकल्प हे धरण आहे आणि हे 36% भरलंय. म्हणजे उन्हाळ्यात पावसामध्ये याला बरंच पाणी आलंय आणि राज्यातल्या या धरणावर मी परतूरला गेलो होतो लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात भेट देण्यासाठी. तर या ठिकाणाहून मी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. आज राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे आज आहे 16 जुलै 17 जुलै. काय झालं, नांदेड जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, परभणी, हिंगोली, बीड जिल्हा, बऱ्याच जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचे फोन येत आहेत की पावसात नाही. तर त्यांच्यासाठी एक थोडी आनंदाची बातमी सांगतो. आज 16 आणि 17 तारखेला म्हणजे आज नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्ह्यात, परभणी जिल्ह्यात, लातूर जिल्ह्यात, जालना जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी म्हणजे भाग बदलत आज पाऊस पडणार आहे. दुपारनंतर पाऊस सुरू होणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. ज्यांचं पीक सुकायले त्यांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि राज्यात मात्र 18 तारखेच्या नंतर परत काय होणार आहे, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये पाऊस सुरू होणार आहे. त्याच्यामुळे त्यामध्ये नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, सोलापूर, धाराशिव या भागामध्ये परत पुन्हा पाऊस वाढणार आहे. बीड जिल्ह्यात, परभणी जिल्ह्यात, कारण की या भागामध्ये राज्यात सगळीकडे पाऊस पडला. फक्त ह्या 5-7 जिल्ह्यामध्ये पाऊस कमी नाही. या सगळ्या शेतकऱ्यांचं कापसं सुकायले, सोयाबीन सुकायले. बाकी राज्यात इतर तर सगळीकडे पाऊस आहे. फक्त परभणी जिल्हा झालं, जालना जिल्हा, नांदेड जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव, लातूर, नगर जिल्ह्याचा काही भाग, कराष्टीचा काही भाग या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी आहे. तर त्यांच्यासाठी खास करून आज आनंदाची बातमी. 16-17 तारखेच्या दरम्यान तुम्हाला वेगवेगळ्या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, पण पिकाला मात्र जीवदान ठरणार आहे म्हणून हा लक्षाचा. खूप मोठा नसणार आहे पण शेतामधून पाणी बाहेर निघेल, थोडं पेंडवालता होईल, कुठं रिमझिम पडेल हे लक्षाचं. पण त्याच्यानंतर 20 तारखेच्या नंतर काय होणार आहे, 18 तारखेच्या नंतर, 18 जुलैच्या नंतर काय होणार आहे, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक तिकडे पाऊस सक्रिय होणार आहे. त्याच्यामुळे परत म्हणजे सीमा, महाराष्ट्राची सीमा लगत कोणते, लातूर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा, त्याच्यानंतर जत तालुका, धाराशिव, लातूर, बीड, परभणी या भागात परत मग 18च्या नंतर परत पावसाला पोषक वातावरण होणार आहे. आणि मात्र जुलैच्या मात्र शेवटच्या आठवड्यात राज्यात परत मोठा पाऊस येणार आहे आणि तो सगळ्यात जास्त पूर्व विदर्भात पडणार आहे, पश्चिम विदर्भात पडणार आहे आणि त्याचा पाऊस पुन्हा मराठवाडा इकडे येणार आहे. त्याचा आपण व्हिडिओ नंतर देऊ. पण राज्यात मात्र सध्या तरी आता म्हणजे आज 16 जुलैला मात्र बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल आणि बऱ्याच शेतकऱ्याला पिकाला जीवदान ठरणार आहे आणि हे लक्षात घ्यायचं. हे आमचं लोअर दुधना प्रकल्प आहे. हे 36% भरला. मे मध्ये पाऊस पडला, त्याच्यामध्ये पाणी आलेलं आहे आणि जायकवाडी धरण आज जवळपास 78% झालेलं आहे. आणि म्हणजे ही खास करून मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचा आनंद आहे. आणि उर्वरित राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भामध्ये अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या भागामध्ये आज म्हणजे 16, 17, 18ला चांगला पाऊस पडणार आहे. आज मला जवळपासनं जळगाव जामोद घाटाखाली शेतकरी भेटले होते. तर काय झालं ते म्हणले बुलढाण्याकडे पाऊस पडतो आणि आमच्या घाटाच्या खाली पडत नाही. त्यांना देखील आज सांगू इच्छितो की तुम्हाला देखील घाटाच्या खाली म्हणजे जळगाव जामोद त्या पलकड, नांदुरा त्या भागामध्ये आज त्या भागात देखील बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे लक्षात यायचं. सर्वदूर नाही पडणार पण पाऊस एक पडणार म्हणून सगळ्यांना लक्षात यायचं. सध्या राज्यात मोठा सध्या पाऊस नाही, फक्त विखुरलेल्या स्वरूपाचाच आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं. आता जे पाऊस पडायला आहे काही ठिकाणी 10 मिनिटाचा पडेल, काही 20 मिनिटाचा, कुठं अर्ध्या तासाचा पडेल, असाच पाऊस पडणार आहे. कारण की सध्या तर तसंच वातावरण आहे. खूप काय मोठ्या पावसाची सध्या अपेक्षा नाही. याच्यावर काय होईल, पिकाला जीवदान भेटणार आहे. त्याच्यानंतर फक्त आणखीन 4-5 दिवसात जायचं. त्याच्यानंतर 18च्या नंतर परत राज्यात वातावरण तयार होणार आहे आणि उद्या 17च्या नंतर राज्यातलं वारं देखील बंद होईल आणि त्याच्यानंतर परत म्हणजे 20 तारखेच्या नंतर परत पोषक वातावरण तयार होणार आहे आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मध्ये चांगला पाऊस राहणार आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले मग ऑगस्ट सप्टेंबर मध्ये दुष्काळ पडतो की काय, तर त्यांना सांगतो की ऑगस्ट मध्ये चांगला पाऊस पडणार आहे. ऑगस्ट सप्टेंबर सरासरीपेक्षा चांगला पाऊस राहील. राज्यातले जवळपास बऱ्याच धरणामध्ये पाणी येईल म्हणून हे देखील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. कुठं काही दुष्काळ वगैरे काही पडणार नाही म्हणून हे सगळ्यांना लक्षात द्यायचं. आज जे दुष्काळाचे छायेत जिल्हे होते ते परभणी जिल्हा जे होता, लातूर जिल्हा होता, बीड जिल्हा, धाराशिव बऱ्याच ठिकाणी ह्या 16, 17, 18, 19, 20ला बऱ्याच ठिकाणी भाग बदलत आज तिकडे पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात येतं. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिले जाईल. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच
कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की